एक वेळ वेताळ विक्रमाच्या खांद्यावर बसणं सोडून देईल, पण विशाखाताई समीर चौगुलेंच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाणं मात्र कधीही बंद करणार नाही. आणि जोपर्यंत ती या कार्यक्रमाला जात राहील तोपर्यंत आपल्याला पोटभर हसायला मिळत राहील. बघूया आज ही समीर विशाखाची जोडी काय धमाल करते ते. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज आपल्याकडे येणार आहेत प्रसिद्ध लघु उद्योजिका विशाखाताई फातर्फेकर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार 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 नमस्कार. तूच आहेस? नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या छोट्याशा रंगमंचावर तुम्ही अचानक येऊन गर्दी केलीत, धन्यवाद. खूप मनपूर्वक धन्यवाद. 2 ओळी तुमच्यासाठी. वाचाल का? नाही म्हणजे वाचाल की बोलताय काय? नाही, मला पाठ आहे. हा हा 2 ओळी तुमच्यासाठी. जरूर जरूर. दुमदुमली शहर तालुका जिल्हा. वा वा. दुमदुमली शहर तालुका जिल्हा आमच्या समोर आलेला आहे दगडी किल्ला. दगडी किल्ला चांगलंय. म्हणजे एक सांगू का? बोला ना. म्हणजे ऍक्च्युली मी ना गेली 10 वर्ष अंबरनाथला लोकलने प्रवास करते. हा, मग त्याचं काय? एकदा का माझं टाळकं सळकलं ना तर मी कुठल्याही प्रकारचा राडा करू शकते. कुठल्याही लेवलला जाऊन राडा करू Yes, yes, शकते. of एक course. आगाऊ सूचना दिली. Yes, yes, of course, म्हणजे of course. लक्षात घ्या तुम्ही. कळलं ना मला काय म्हणायचं? अरे येस येस ऑफकोर्स. अरे वेडी आहे काय? सॉरी प्लीज प्लीज. हे हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट प्लीज. बसा बसा बसा. तर रसिको, आज आपल्या समोर सोफ्यावर सोफा बसलेला आहे. सोफ्यावर विशाखाताई. सोपं करून सांगा. ऑफकोर्स. सोफ्यावर विशाखाताई बसलेल्या आहेत. विशाखाताई, दिवाळी आलेली आहे. हो. युयू साबणाची वेळ झालेली आहे. हे काय युयू? ब्रँड घेऊ शकत नाही ना, चॅनल आहे ना. अच्छा. युयू समजून जा. वा वा, कल्पक आहे कल्पक. वा, सुधारणा आहे तुमच्यात. येस, थँक्यू व्हेरी मच. तर दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रीयन फराळ. फराळ नसेल तर दिवाळी नाही. आणि या महाराष्ट्रीयन फराळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. ती व्यक्ती आत्ता आपल्या समोर आलेली आहे, फापट पसराताई. नमस्कार. माझं आडनाव ना फापट पसराताई नाहीये, फातर्फेकर आहे आडनाव. विशाखाताई फातर्फेकर. एकदा चक्री करून घ्या. सगळे विचारगिरी पात्र झालं. ओके. नाही, माझी चूक झाली आहे, खरंच चूक झालेली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू शुड बी. तर हा जो महाराष्ट्रीयन फराळ आहे त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. हा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय थापा माराल? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला ना लहानपणापासून बिझनेस बद्दलचं प्रचंड आकर्षण होतं. माझे की म्हणजे प्रचंड आकर्षण. म्हणजे मला आठवतं की आमचे अण्णा म्हणजे माझे बाबा बरं का, आमच्या अण्णांनी ना एक छोटेखानी हॉटेल सुरू केलं. अच्छा. तर माझ्या लहानपणची गोष्ट आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते, अगदी एवढीशी 6 वर्षाची होते मी. नाही, तुम्ही 6 वर्षीच असाल, एवढीशी वगैरे नाही. एवढीशी आम्हाला गुटगुटीत होते मी. हा म्हणा काही तुम्ही. नीट बोलायचं माझ्याशी. सॉरी, माफ करा. तर गुटगुटीत होते मी. तर मला अजून आठवतं, बापरे, म्हणजे अण्णांचं आमचं हॉटेल होतं. त्या हॉटेलवर मी अशी एवढा फ्रॉक घालून, असं 2 पोनी बांधून असं गुटगुट असं वॉटर बॅग वगैरे टाकून अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायचे आणि हे कर रे ते कर ऑर्डर सोडायचे. हे काय झालं? नाही, तुम्ही जे वर्णन केलं ना तर मला एकदम असं गोड दिसली हो मुलगी, म्हणून मी एकदम लाड मी मुलगी आहे, बाई आहे ना. काय फॅन्सी ड्रेस केलाय? हसू नको माकडा. लांब राहायचं, जवळ न्यायचं.
तर मंडळी तुम्हाला सांगते एवढीशी लहान पोर ती अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायची. म्हणजे आमच्या घरात ना बिझनेसचं हे वातावरण अगदी पहिल्यापासूनच लहानपणापासून बिझनेसचं बाळकडू मला मिळालं. आणि अण्णा खरं तर अण्णा माझे मार्गदर्शक. माझं सगळं यशाचं श्रेय ना अण्णांना जात. म्हणजे मी असं समजते की मी जर जेवणातली मोठी थाळी असेल तर अण्णा म्हणजे मीठ. क्या बात आहे. अण्णा म्हणजे मीठ. खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात ना अण्णांशिवाय काही चवच नाही. क्या बात आहे. ही जी तुम्ही उपमा दिली ना अण्णा म्हणजे मीठ, क्या बात आहे खरंच यार. मग कालांतरानं काय झालं माहितीये का, अण्णांच्या प्रेरणेतून बरं का मी 15व्या वर्षी ग्राहक पेठेत मी स्वतःचा स्टॉल लावला आणि मी स्वतः बनवलेले सगळा फराळ मी असा विक्रीला ठेवला. तुम्ही स्वतः बनवलेला? येस, वयाच्या 15व्या वर्षी. मग त्या पदार्थात अण्णा घातले होते? म्हणजे आता म्हणत ना अण्णा म्हणजे मीठ म्हणून अण्णा घातले होता असं पंच मी तयार केलं. अण्णा म्हणजे मीठ म्हटल्यावर तो डायलॉग कसा होईल ना, सरदार मैंने आपका अण्णा खाया है. या आवाला सुचलं ना लगेच टाकून देतो आपण इन्स्टंट. असा इन्स्टंट टाकून दे इथून, तुला कळलं ना? नाही असे फन एलिमेंट मी असं फन मारेन ना सगळा फन विसरून जाशील, कळलं ना? अण्णांबद्दल भंकस करायची नाही अजिबात. इकडे बघ, अण्णांची भंकस करायची नाही, कळलं? भंकस नाही अजिबात. ऍक्च्युली भंकस तुम्ही सुरू केली. म्हणजे सुरुवात तुम्हीच केलीत. लघु उद्योजका म्हणून तुम्ही आलात, मग भंकस. तू काय माझा अपमान करायला इथे मला बोलवलंय? मला खूप काम आहे जगात, मी जाते. नाही एक मिनिट, डोंट टच मी. थांबा इकडे प्लीज प्लीज प्लीज. सॉरी म्हणायचं तर मी बस. मी सॉरी म्हणतो. सॉरी म्हणा. आय सॉरी. आय एम रे सॉरी. प्लीज ह्याच्यावर हे ठेवा प्लीज. बसा. प्लीज बसा तुम्ही. प्लीज बसा. सेन्स. आय सिन्सिअरली बेगम आहेस तू माझी. काय 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 आय सिन्सिअरली बेग. काय कोण बेगम आहे? आय सिन्सिअरली. हा काय म्हणाल तू? कोणाची बेगम? मी तुझी बेगम. बेगम. थोबाड बघितलीस का रे आरशात जरा काळतोंड्या? बघतोस काय आता? घुबडा. तू कोण मोठा बादशाह? हसू नको. आला मोठा शाणा. विचारते निकृष्ट दर्जाचे प्रश्न विचार तुझे. हो हो. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ग्राहक पेठेत गेलात आणि तुमचं ते स्वतःचं प्रदर्शन, स्वतःचं म्हणजे पदार्थांचं प्रदर्शन, स्वतःचं पदार्थांचं प्रदर्शन तिथे तुम्ही लावलं. पुढे काय झालं? पुढे काही नाही. मग कार्यक्रम संपला. मग काय बोलते ना, बोलू दे ना, पुढे बोलू दे. तर पुढे काही नाही, सगळे पदार्थ छान विक्रीला गेले. त्या दिवशी सगळा माझा अख्खा स्टॉल रिकामा झाला आणि मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की अरे आपल्याला जमतोय हा धंदा करायला. तोंड नीट ठेव ना. कसं करतोयस तोंड? ऍक्च्युली असंच मी ऐकतो. तर अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स झाला की मी माझे हळूहळू छोटे छोटे शाखा उघडायला लागले आणि मग त्याचे ब्रँचेस झाले आणि आज 23 देशांमध्ये माझ्या ब्रँचेस. ओ माय गॉड, क्या बात आहे. म्हणजे युरोप म्हणू नका, लंडन म्हणू नका, हाँगकाँग म्हणू नका, थायलंड म्हणू नका, बँकॉक म्हणू नका. अरे बँकॉकला मसाज कसं एवढंच आहे का? नॉनसेन्स. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे रशियामध्ये तुम्हाला गंमत सांगते, रशियामध्ये आपल्या पुरणपोळीला, महाराष्ट्रातल्या पुरणपोळीला सर्वोत्कृष्ट पाककृती हा पुरस्कार मला मिळाला. म्हणजे माझी पुरणपोळी रशियामध्ये गाजली. सर्वोत्कृष्ट पाककृती. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आज आपण सांगू. ए चप्पल कोणी मारली? ए चप्पल कोणी मारली? ए सेलिब्रिटी चप्पल कोणी मारली? अरे चप्पल कशी मारतात तोंडावर? ते माकडा, तुझी चप्पल आहे तेव्हा पायात बघ. जगात कोणाची हिंमत आहे माझ्या अंगावर चपला वगैरे फेकायची, कळलं ना? घाल ती चप्पल पायात घाल. आला मोठा शाणा. तर पुढचा प्रश्न असा आहे की आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमचे काही फराळाचे पदार्थ हवे असतील तर त्यांनी बाबा काय करावं? वा, आहे म्हणजे सोय आहे. मी काही पॅकेट्स आणलेले आहेत, तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी प्लीज घ्या. एक नमुना दाखवायला म्हणून मी इथे पॅकेट आणलेलं आहे. मी दाखवू का? हो जरूर प्लीज दाखवा. वा वा. तर रसिक प्रेक्षक हो, ताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले अनौरस आहेत. अनौरस नाही, ते अनारस आहे. पुढचा पदार्थ याच्या पुढे जर तुम्ही बघितलं छिचोरे सुद्धा आहेत. छिचोरे नाही आहे रे, छिचोरा तू आहेस. चिरोटे आहेत ते, चिरोटे. काय फंबल आहे बाबा, छिचोरे आणि चिरोटे. बाप रे, एक्सलंट फंबल आहे. थँक्यू मॅम.
पुढचा पदार्थ आहे या छोट्या पतंग असतात अशा आपण फिरवतोय छोट्या छोट्या शंकरपाळी आहे रे ती. छोटी पतंग आहे, शंकरपाळी आहे ना ती. लहानपणापासून छोटी पतंगच म्हणतो मी याला. तुझ्या वडिलांनी योग्य वेळेत तुला कान फटवला असता ना तर आज तुझा शंकरपाळी म्हणाला असतास. चल ना. काय 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 कोणाशी बोलतोस? सॉरी. नॉनसेन्स. प्लीज बसा. आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. एक मिनिट, हे काय मध्येच मनोरंजन? हे ऍक्च्युली मेन आहे, बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं. हे बघायला गर्दी होते तर मनोरंजनाचे कार्यक्रम. मला ऍक्च्युली वेळ नाहीये. नाही प्लीज प्लीज थांबा, तुम्हाला आवडेल, खरंच आवडेल. बघा आता आता गाणं ओळखा. गाणं ओळखा. ओळखा. हे तू आता वाजवलंस, तू आता जे वाजवलंस ते मला ओळखायचं. ओळखा गाणं ओळखा. अरे दिवाळी आहे म्हटल्यावर असंच होणार ना, दुसरं कुठलं गाणं असणार. आता परत हे ओळखा. आता हे ओळखा. असेल कुठल्या दिवाळीवरचं असेल. तेच परत म्हटलं. आता ओळखा. आता ओळखा. हे गाणं ओळख. आली माझ्या घरी दिवाळी. ओळखलं गाणं यार. काय वेळ आहेस का रे? 30 गाडी वेगवेगळ्या पद्धतीने काय मला ओळखायला सांगतो. मी आता जे करून दाखवणार आहे ते जर ओळखलं नाही तर तुमचे वांदे. बापरे वांदे. बघा बघा आता. ओळखा. ओळखा. परत एकदा सांगा. ओळखा. काय आहे? घोड्यांच्या टापाचा आवाज. जवळ आले घोडे, लांब गेले. थँक्यू थँक्यू. तुम्ही हा जो उदंड प्रतिसाद. एक मिनिट, मी एक आवाज काढून ऑफ कोर्स, वाय नॉट. येस येस, वाय नॉट, वाय नॉट, वाय नॉट. एकच मिनिट. बघा, हा मनोरंजनाचे कार्यक्रम असेच असतात. भल्या भल्यांना वेळ लावतात. आधी त्या तयार नव्हत्या, आता स्वतःहून गेलेल्या आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. जरा वाद्य ओपन करा. वाद्य ओपन करा म्हणजे हे काय? हे ना, हे ओपन करा. हे ओपन करा. त्या काठीने तुमची चाटी फोडायची. हे नाही. काय हे? याला नाही करायचं. हे थांब. हे क्या बात सूरज. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. मकरंद दादा. फातर्पेकर वहिनीची अवस्था म्हणजे हौसेनं केला वर, त्याला दिवसा खोकला आणि रात्री ज्वर अशी झाली. पण ह्या केमिस्ट्रीने भन्नाट हसवलं. वा वा, बहुत बढिया. थँक्यू दादा. प्रिया, तुला हा मुलाखतीचा कार्यक्रम कसा वाटला? खूप मजा आली. तुम्ही खरंच खूप कमाल आहात आणि ऑफकोर्स ह्या आधीही तुमचे परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. फार कमाल टायमिंग आहे, तुमची केमिस्ट्री फार कमाल आहे आणि ती जाम वर्क होते. मला मजा आली, खूप मला मजा आली. थँक्यू थँक्यू. उमेश दा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आपण नेहमीच ना आधीच्या पिढीच्या लेजंड्सबद्दल आपण नेहमी म्हणत असतो. म्हणजे अगदी अशोक सराफ, मकरंद सुद्धा आहे, पण लक्ष्मीकांत बेर्डे. सो मी ब्लेस्ड आहे की आता काही वर्षानंतर जे लेजंड्स ठरणार आहेत त्यांचे परफॉर्मन्स आम्हाला आता इथे पाहायला मिळत आहेत. सो ही खरंच लेजंड्स मंडळी आहेत. कारण हे असं टायमिंग, हे इंटरनॅशनल लेवलच्याही वरचं टायमिंग आहे. खरंच खूप छान तुम्ही करता जे काही करता ते. आणि माझ्यामध्ये तुम्ही माणसंही तितकी गोड आहात, त्यामुळे हे गोड परफॉर्मन्सेस होतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे इनामदार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांचं.
नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या कार्यक्रमात आम्ही विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आम्ही त्यांची माफ करा, आम्ही त्यांची ओळख करून घेतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारतो. आज आपल्या इथे येणार आहेत मॅनेजमेंट गुरु विशाखाताई सकारात्मक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. काय केलं तुम्ही? काल आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? मुलाखतीत भॉक बिक केलं तरी चालेल म्हणाला होतात तुम्ही. नाही, मी असं म्हणाले होते की जोक बी केला तर चालेल. म्हणजे मुलाखती दरम्यान कसं वातावरण खेळतं राहतं ना, म्हणून म्हटलं तो जोक बी करा. ओळख न पळख भॉक काय करताय तुम्ही? भॉक करण्याचे या ना, बसा ना तुम्ही ते फोन केले. मी समीर चौगुले, प्लीज बसा बसा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाला पाहिजेत आपल्या. थँक्यू. ताई, आज तुम्ही समाजात वावरता. आज तुमच्याकडे समाज एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरु म्हणून बघतो. खरंय. आज तुम्ही माझ्या इकडे आलात, मी तुमच्याकडे लई मोठी शानी म्हणून बघतो. म्हणजे असे विविध अनुभव घेऊन आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की तलावातून बाहेर काढून सुकवून तुम्ही एक मच्छी म्हणून आज माझ्यासमोर आलेला आहात. तर तुम्हाला ते कसं वाटतं? एक मिनिट, मला या वाक्याचा संदर्भ नाही लागला. आपण म्हणतो ना, बरेच प्रयत्न केले, अनुभव घेतले आणि मग तलावातून बाहेर काढून सुकवून मच्छी. एक मिनिट, तुम्हाला तावून सुलाखून म्हणायचंय का? तेच म्हणायचं होतं. काय म्हणजे तलावातून सुकून मच्छी, काही बोलताय ते ऐकलं होतं कुठेतरी. तर माफी मागतो, यापुढे मी काळजी घेईन. पण राहून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्या कामाचं स्वरूप काय? म्हणजे काम काय करता तुम्ही? वा, कसं आहे, समाजात तरुण पिढी जी आहे ती निराशेच्या गर्तेत अशी रुतली आहे. करेक्ट आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो. नाही, ते ठीक आहे, पण काम काय करता? हेच म्हणजे त्यांना विचारांची सकारात्मक ऊर्जा मी देते, मी पास ऑन करते. आई नाही, मला नाही कळत, खरंच नाही कळत. मला जरा काय आहे ना, कन्फ्युज, एवढा मोठा विचार. ठीक आहे, हरकत नाही. मला लक्षात आलं की तुम्हाला ते कळत नाहीये. साहजिक आहे. एक मिनिट, आपण ना प्रॅक्टिकल थोडंसं करूया. हा, एक मिनिट. हा ग्लास सकाळीच काय सकाळीच हा ग्लास इकडे ठेवलाय, सकाळीच हा ग्लास इकडे ठेवलाय असं मी म्हटलं. तेव्हापासून इकडेच आहे. द्या तो ग्लास इकडे द्या. आता हा ग्लास. ओके. हो. या ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? पाण्यात डुंबणारी विशाखा. इथून डायरेक्ट दिसतंय. तुम्ही इथून बघा. नाही, तुम्हीच कसं बघणार? मला खरंच दिसते पाण्यात डुंबणारी विशाखा, खरंच दिसते. मुद्दामून करू नका तुम्ही. ग्लासाच्या पलीकडचं पाहू नका, फोकस करा. विजन क्लिअर ठेवा आपली. ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? ग्लास वरती रिकामा आहे, खाली भरलेला आहे. खायला म्हणजे तुमच्यासारखा वरती रिकामा, खाली भरलेला. मला ते म्हणजे हे दिसतंय, मला दोन्ही वरती. हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला तुम्हाला दिसत असला तरी तो मला फक्त अर्धा भरलेला दिसतोय. अच्छा, ओके. याचा अर्थ काय? तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. जर हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला असेल तर दोन्ही दिसलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकच दिसतंय म्हणजे डोळ्यात मोतीलिंबू झालेत तुमच्या. मोतीलिंबूचं ऑपरेशन करून घ्या तुम्ही, सांगतो तुम्हाला. वेडे आहात का? अहो, मला असं म्हणायचं की मी बघा किती पॉझिटिव्ह विचार करतेय. तुमच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का? नाही, म्हणजे ध्येय म्हणजे बघा, तुम्ही खाकरताय याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे. नाही म्हणजे हा आत्मविश्वास हे हा न्यूनगंड आहे आजकालच्या मुलांचा. मी तुम्हाला सांगते, स्वतःला असं मोठ्यानं म्हणा. स्वतः असं आत श्वास भरून घ्या आणि मोठ्यानं म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंकणार. मोठ्यानं मोठ्यानं. हे जग मी जिंकणार. मोठ्यानं, अजून मोठ्यानं. मुठी आवळा आणि म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंकणार. अजून मोठ्याने, हे जग मी जिंकणार. 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 मी जिंकणार आहे. शहाणपणा कोण तोडून टाकले. हे जग मी जिंकणार आहे. मोठी शहाणी आहेस तू. माझ्या समोर शहाणपणा करते. हे जग मी जिंकणार आहे.
आवाज कोणासमोर चढतोय लक्षात येते का? जरा अंदाज आला माझ्या चालल्यावरनं एका बुक्क्यात खेळासारखा ठोकला झाला. एका बुक्क्यात. सॉरी. कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा? नाही, मला ऍक्च्युली तुम्ही मला थोडंसं उद्योग केलं म्हणून मला हे झालं थोडंसं. तुम्ही अक्षरशः मला पेटवलं तुम्ही. नाही एकदम ते मनात तो विचार आणला ना, त्यामुळे पेटलो मी. नीट वागायचं हा माझ्या. सर हा? तर लक्षात घ्या, ध्येय साधण्यासाठी ना स्वतःला कायम मोटिवेट करत राहिलं पाहिजे. Yes, yes. लक्षात घ्या, मोटिवेट करणं गरजेचं आहे. मला सांगा, तुमच्या काही महत्वाकांक्षा आहेत का? आहेत, महत्वाकांक्षा आहे माझी. आहेत तुमच्या हो, आहे, महत्वाकांक्षा? आहे. सांगा मला, काय आहेत तुमच्या महत्वाकांक्षा? मला एक सेलिब्रिटी व्हायचंय. वा, युअर ऑन ट्रॅक. राईट, गुड फार मोठा सेलिब्रिटी व्हायचंय. गुड. आणि सेलिब्रिटी होऊन तुम्हाला काय करायचं? समोरच्या चाळीत संगीता राहते ना, संगीता, ती बाहेर पडली, मी घराच्या खिडकीत जाणार आणि ए संगे तुझ्या वेणीत 2 वांगे असं एकदा चिडवायचंय मला. तिला आयुष्यात एकदा तरी करायचं. ही तुमची महत्वाकांक्षा आहे. हो. तू जगतोयस कशाला रे? काय जगण्याची लायकी आहे तुझी, सांग बरं. जा ना तू, जा या पृथ्वी तलावर नाहीसा हो. काही अडत नाही कोणाचं इथे, तुझ्या वाचून काही अडत नाही. पण मग हा शो, अरे बापरे, अरे बापरे. बापरे, एवढी काळजी तू नको करू. आहेत नवीन लोक येत आहेत. एवढी काळजी करू नको. काय या काय महत्वाकांक्षा आहेत? लोकांना कशा महत्वाकांक्षा असतात की बाबा मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय. अशी काही महत्वाकांक्षा नाहीये का तुझी आयुष्यात? तुला काय व्हायचंय? काय असं आहे? ओके, म्हणजे तसं काय आहे? बरं मला सांगा, तुझ्या स्वर्गीय सुखाची व्याख्या काय? कमॉन. मला ते पेविकॉल असतं ना, हा, ते हाताला असं लावून ना दिवसभर काढत बसायला आवडतं. सकाळी लावतो मी असा आणि असा बसतो, दिवसभर काढत बसतो हाताची सालं. मग गेल्यावर पुन्हा लावतो, असं दिवसभर मी करतो. आणि ते कान कोरायला मला सॉलिड आवडतं. हे कान असं हे घालायचं, डोळे असं गेले तर असे पांढरे नाही होत, घातल्यावर आपोआप होतं. ते बघा, हे बघ, सॉलिड मजा येते. काय करताय? अरे एक काम करा ना तुम्ही पण. तुम्ही काय हे करताय? घ्या, हे घ्या काळी, तुम्ही घाला. बघा, तुम्ही तिथे बसा, मी इथे बसतो. बघा बघा, मजा येईल. बसा तुम्ही आधी बसा. काय डोळे मिटा. तुमचं चाललंय? हे बघ, करा हे बघ. मजा येते की नाही? कसं वाटतंय? हा, मस्त वाटतंय. पण काळजी घ्या, काडी पेटते कधी कधी. झाला तुझा हा फालतूपणा करू. आपण जरा ज्या मुद्द्याकडे आपण आलोय त्याच्यासाठी काम करूया. नो प्रॉब्लेम. थँक्यू. आता हा चार्ट बघायचा. ओके. हो, चाटच झालं एकदम. चाट बघितलं मी, चाट. अशी चाटकन देईन ना आता, तुला चाट कळणार नाही आपल्याला काय झालं ते. कळलं? काय लिहिलं याच्यावर? जीवनाच्या यशाचा मार्ग. शाबास, व्हेरी गुड. हे काय शब्द आहेत कळतंय? हो. हा तुझ्या जीवनाच्या यशाचा महामार्ग आहे. हा, आता तुझ्या दृष्टिकोनातून तुझा जीवनाचा महामार्ग काय आहे हे आपण जाणून घेऊया. घे पेन, घेतो खाली पडले तर पेन घे. आता तुझ्यानुसार, तुझ्या क्रमवारीनुसार तुझ्या जीवनाच्या प्रायोरिटीज काय आहेत ना त्या मला सांग. याचं काय अर्थ वेगळा नाही, हे बघ ना, इच्छा, जिद्द, चिकाटी, अपयश, मेहनत, नशीब, यश, ऊर्जा, या सगळ्या गोष्टीनं तुझ्या क्रमवारीनुसार मला सांग. हे इच्छा आहे. ओके. म्हणजे जर इच्छा, तुम्ही इथे या साईडला याल का? बरं या. म्हणजे हे इच्छा समजा असेल, इच्छा इथे घेऊ का? मला तरी बरं पडेल, राईटी आहे ना त्यामुळे जरा. हा घ्या, कुठं घ्यायची इच्छा घ्या. इथली इच्छा आहे कॅन्सल करून टाकूया. हा थोडा फ्लायओव्हर टाकला इकडे. इच्छा इथून इथे इच्छा. पुढे. ओके. आता इथे नाही आहे पहिली इच्छा. इच्छा. हा, इथे इच्छा नाही आहे ना. हा कळलं मला, नका गिर कुठं. हा कळलं. इथे नो पार्किंग लिहितो, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम. हा, बर. आता मला असं वाटतं जर जिद्द असेल आणि ऊर्जा असेल तर शेकोटी करायला मजा येते. चिकाटी येते, चिकाटी आहे. शेकोटी येते काय? डोळ्यात पण फुल पडले का? चिकाटी आहे ना, नीट वच. चिकाटी येते. चीट डार्क करतो म्हणजे मला कळेल. चिकाटी आहे. हा पुढे. हा इथे समजा हा महामार्ग आहे ना, हा एक
महामार्ग काढला. यशाचा महामार्ग. ओके. हा महामार्ग आहे. ओके. हा माझा मी माझं बघेन. हा ठीक आहे, कळलं. तुमचा हा महामार्ग आहे. पुढे हा महामार्ग आहे. हे इथे हे आहेत, हे काय आहे? हे फळवाले आहेत. ते अनार बिनार विकतात ना, ते बाजूला असतात, सीताफळ वगैरे, रामफळ वगैरे. आणि इथे हे टोल नाका आहे. आणि हे काय सांगा, हे काय काय आहे हे? ते टोल नाही भरलं तर बॅरिकेड टाकतात ना मध्ये. पुढे काय सुचतंय? पुढे तर हा महामार्ग झाला. बरं. आता मग समजा ऊर्जाला इथे राहायला यायचं अपयशकडे. इथे तुम्हाला महामार्गावर अजून काढायचं नाही काय? नाही हे एवढं नाही फार हे काढा ना, सुलभ शौचालय वगैरे काढा. मॅच आहे, अशा गोष्टी आपण नाही करत. ऊर्जाला समजा अपयशकडे राहायला यायचं असेल तर बाबा इथे ट्रॅफिक आहे समजा, तर म्हणून हा इथे महामार्ग, इथे लोहमार्ग, इथे एक नवीन लोहमार्ग, या पटऱ्या. हे काय सांगा, तुम्हाला वाटेल फळवाले पण पट्टीवर बसतात ना खाली तिथे. सिग्नल नाही काढायचं. सिग्नल हा सिग्नल काढून टाका, प्रॉब्लेम नाही. हे सिग्नलसाठी जागा कमी आहे. हे अपयश आपण इकडे खोडून घेऊ. टाक सगळं. हे अपयश इकडे, हा सिग्नल इथे, सिग्नल व्हेरी हे लाल असं पिवळा इथे हिरवा. इथे. करेक्ट. आणि इथे हे मेहनत काढून टाका. ते काढूनच टाक आणि नशीब तर ठेवूच नकोस. हे स्टेशन इकडे आपण घेऊया. हा. आणि हा फ्लायओव्हर डायरेक्ट येतो तो Correct. हे वा. जिद्दकडे. जिद्द सुंदर. असेल तर फ्लायओव्हर हे होऊ शकतं. सुंदर. एकंदर काय, हा तुझा यशाचा महामार्ग. ओके. हा तुझ्या जीवनाचा बघण्याचा तुझा दृष्टिकोन. हा सही करते ते, खाली सही कर ना. हा कर. शाबास. आता त्याचं काय होणार आहे माहिती आहे? हे बघ. तुम्ही माझ्या जीवनाशी का खेळलात? काय जीवन आहे हे तुझं? हे काय जीवन आहे तुझं? काय उरलंच नाही एक आयुष्यात. मिनिट, तूच खेळतोयस तुझ्या आयुष्याची, कळलं ना? आणि याच्या पुढे लक्षात घे, याच्या पुढे कुठल्याही ठिकाणी इंटरव्ह्यूला निवेदक म्हणून आलास ना, तर आता हा जसा कागद टराटरा फाडला ना, तसा तुला उभा आडवा फाडेन मी. कळलं? चल निघ. ऍक्च्युली मी इथे असतो, तुम्ही निघा भाई. खूप हसवलं, फार मजा आली, गाल दुखायला लागलेत हसून हसून. स्टुपेंडो, फॅन्टॅबलस, अमेझिंग, आउटस्टँडिंग. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सरपंच प्रसाद. आज फुफ्फुसांचा मस्त व्यायाम झाला. सुंदर. थँक्यू. मजा आली खूप. थँक्यू थँक्यू. प्रसाद. तुम्ही दोघं आत्ता उभे आहात ना तिथे, आणि हे दोन शब्द माझ्या समोर आहेत ना, मला ते एक एक शब्द तुमच्यासाठी वापरावंसं वाटतं. विशाखा, तू म्हणजे ना महाअंतिम आहेस, तुझ्या पुढे कोणीही नाही. क्या बात आहे. आणि तू ना सम्या एक सोहळा आहेस साला विनोदाचा. क्या बात आहे यार. हॅट्स ऑफ. सुपर. इनामदार, तुमचा मुलाखतीचा हा कार्यक्रम नेहमीच रंगतदार होतो, तसा आजही झाला. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू. थँक्यू.